हिंदुत्ववादी विचारसरणी हाच आमचा मूलभूत आधार असल्याचा दावा करणारा भाजप स्वतःच्याच पायात पाय अडकून तोंडावर आपटल्याचं चित्र मनपा निवडणुकीत दिसून येत आहे. अकोट आणि अंबरनाथ इथे भाजपने एमआयएम आणि काँग्रेसला जवळ करत हिंदुत्वाला बगल दिली असल्याचं आता स्पष्ट झालंय. सत्तेसाठी विचार आणि मूल्य खुंटीला टाकणाऱ्या पक्षाला हिंदुत्ववादी म्हणावं तरी कसं, असा प्रश्न आता विरोधी पक्ष उपस्थित करतायत. ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या कानावर गेल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? भाजप अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्यावर आता काय कारवाई करणार? इम्तियाज जलील यांची या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया? आणि हिंदुत्व विचारधारा हे केवळ मत मागण्यापुरती हत्यार म्हणून वापरल्या जाणार आहेत का? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सध्या मनपा निवडणुकीचा धुरळा सर्वत्र उडतोय. स्थानिक पातळीवर सत्ता हस्तगत करण्यासाठी मोठे मोठे नेते देखील मैदानात उतरत आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. भाजप केंद्रात सत्तेत असल्यानं आणि महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदेंची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत सत्तेत असल्यानं स्थानिक निवडणुकीत आपल्याच हाती सत्ता यावी अशी अपेक्षा भाजपची आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर कोणताही पक्ष इतर पक्षासोबत युती आणि आघाड्या करताना दिसतोय तसा भाजपही दिसतोय. स्थानिक पातळीवरील गणित वेगळी असली तरी आपली विचारधारा सोडून, म्हणजे ज्या विचारधारेवर आपण पक्ष स्थापन केला आणि प्रचारात सतत जो मुद्दा आपण अधोरेखित करत असतो तोच मुद्दा अडगळीत टाकून अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांनी स्थानिक पातळीवर एमआयएम सोबत युती करत मोठा हाहाकार उडवून दिलाय. हाहाकार हा शब्द आम्ही यासाठी वापरतोय कारण भाजप हिंदू आणि हिंदुत्व यावर आजवर मत मागत आलेला पक्ष आहे. देशात आज जी धार्मिक परिस्थिती आहे, कट्टरता आहे, त्यात भाजपचा देखील सहभाग आहेच हे मान्यच करावं लागेल. बरं, आता अकोट आणि अंबरनाथ मध्ये काय झालं ते पाहूया. अकोट नगर परिषदेत भाजपने एमआयएम सोबत अकोट विकास मंच नावाची पोस्ट पोल युती केली, ज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांसह इतर पक्षांचा देखील समावेश होता. हे युतीचं चित्र झालं, पण काही तासातच ही युती भाजपच्या म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर गेल्यानंतर त्यांच्या कडक इशाऱ्यानंतर मोडली आणि एमआयएमने आपले सगळे नगरसेवक पुढाकार घेऊन मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेस किंवा एमआयएम सोबत कोणतीही युती स्वीकृत नाहीये आणि ती त्वरित तोडली जावी. त्यांनी अशा युतीत सहभागी झालेल्या भाजप नेत्यांवर शिस्तभंगाचे आरोप करत कारवाईचा देखील इशारा दिला. याच पार्श्वभूमीवर अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांच्यासह काही स्थानिक नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, कारण त्यांनी या युतीबद्दल पक्ष नेतृत्वाला आधी काहीच कल्पना दिली नव्हती अशी माहिती आता समोर येते. अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत तडजोडीची जी युती झाली त्याचा फटका देखील बसलाय. अंबरनाथ नगर परिषदेत भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अंबरनाथ विकास आघाडी नावाचा नेतृत्व मंच निर्माण केला. हे सगळं पाहून काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं, कारण त्यांच्या नेतृत्वाने काँग्रेसची चर्चा न करता हा निर्णय घेतला होता, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आणि त्यांच्याच आदेशानं यावर कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून हा निर्णय भाजपसोबत युती करणं हे तडजोडीचं राजकारण असं सांगत नाकारण्यात आला असला तरी विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने स्वतःच्या प्रतिमेशी विसंगत असं वर्तन केल्याचं शिवसेना म्हणजे शिंदे गटातून देखील सांगण्यात आलंय आणि भाजपने केलेल्या या युतीवरून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. अंबरनाथ मधल्या भाजप काँग्रेस युतीवर काँग्रेसने आपल्या 12 नगरसेवकांना निलंबित केलंय आणि ते आता भाजपत प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. फडणवीस यांनी भाजपकडून स्थानिक स्तरावर अशा युतीला मत न देण्याचा आदेश दिलाय. यामुळे आता राजकीय चर्चेत हिंदुत्व विचारधारेच्या नावाखाली सत्तेसाठी अशी युती योग्य आहे का अशा प्रकारे टीका होत आहेत. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात भाजपच्या प्रतिमेबद्दल, शिस्तीबद्दल आणि विचारधारेच्या अखंडतेबद्दल मोठी राजकीय चर्चा सुरू आहे. एका प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले की मला अकोटमध्ये झालेला हा प्रकार माहीतच नव्हता. मी तेथील प्रभारींना लिखित माहिती मागवली आहे, 10 मिनिटात माहिती देण्याचे आदेश देखील दिलेत असंही ते म्हणाले. अकोटमध्ये शहराच्या विकासासाठी अकोट विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीमध्ये अकोटमधील सर्वच राजकीय पक्ष सहभागी आहेत असंही ते म्हणाले. शिवसेना, वंचित, प्रहार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या आघाडीत आहेत. त्यामुळे एमआयएमलाही तिथे बोलवण्यात आलं, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत जाणार नाहीत असंही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय. आता सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की वेगवेगळे सगळे पक्ष मिळून युती आघाड्या करत निवडणुकीच्या वेळी एकत्र येत विकास साधणार असं म्हणतात. विकासाच्या नावाखाली हे गौड बंगाल चालतं, मग हे विरोधात असताना एकमेकांच्या विकासाचे विजन नाकारत विकास होऊच का देत नाहीत? विविध व्यंगचित्राद्वारे आता राजकारण्यांच्या या तडजोडीच्या राजकारणाची खिल्ली उडवली जाते. आता तुम्ही या चित्रातून ते पाहू शकता. बाकी तुम्हाला या राजकीय परिस्थितीबद्दल आणि राजकारण्यांच्या सोयीच्या राजकारणाविषयी काय वाटतं
हे आम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तुमच्याही भागात अशा अनैसर्गिक युती आणि आघाड्या झाल्या असतील तर तेही नमूद करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.